हॅलो गाईज, तुमचा जर श्रीशैलम जायचा प्लॅन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आम्ही ट्रेन पकडली CSMTवरून डायरेक्ट हैदराबादसाठी दुपारी 2ची हैदराबाद एक्सप्रेस. तर आम्ही पोचलो सकाळी 4 वाजता हैदराबाद रेल्वे स्टेशनवर आणि तिथूनच आम्ही रिक्षा पकडली आणि MGBS बस स्टँडसाठी. हे आहे MGBS बस स्टँड. हा जो पाठून जो चालताना दिसतोय तो आहे आमचा येडेचाळे करणारा मित्र. MGBS बस स्टँडवरून आम्ही बस पकडली श्रीशैलमसाठी. हैदराबाद ते श्रीशैलम हे अंतर होतं 5 तासाचं आणि पर पर्सन तिकीट होती 560 रुपये. या 5 तासाच्या प्रवासामध्ये खूप सारे मनमोहक दृश्य येऊन गेले. त्यामधील एक होता हा श्रीशैलम डॅम. पाच तासाचं ट्रॅव्हलिंग कंप्लीट करून आम्ही पोहोचलोय मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगच्या जवळपास असलेल्या बस स्टॉपवर. जवळपास असलेल्या गौरी सदनमध्ये रूम बुक केली. फ्रेश होऊन मस्तपैकी नाश्ताने करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. जवळच असलेल्या रिक्षा स्टँडवरून आम्ही 5 जणांमध्ये 1000 रुपयाला रिक्षा बुक केली. जवळपासचे जे काही चांगले चांगले स्पॉट असतील ते फिरवण्यासाठी. सुरुवातीला घेऊन आला प्राचीन भटकेश्वर मंदिराकडे. मंदिर तर होतं जुनं, पण त्यावरती जे काही पत्र्याची शेड केली होती ती नवीन होती. ते झालं. त्याच्याच बाजूला असलेले हे ललिता माता मंदिर. त्यानंतर आलं जवळच असलेलं साक्षी गणेश मंदिर. त्यानंतर आम्ही गेलो पंचधाराला. हे पायरे उतरून खाली होती पंचधारा. या ठिकाणी शंकराचार्य त्या काळी तपस्या करायचे. नंतर आलो आम्ही शिखरमला. असं म्हणणं आहे की ह्या नंदीच्या शिंगातून जर शिवलिंग दिसली तर मोक्षाची प्राप्ती होते. हे होतं उंचाचं ठिकाण आणि या ठिकाणी हे पाहुणे नाहीच तर कायच मजा. याने तर त्रास द्यायचा विचार केलेलाच, पण तिथे असलेली काकी तर याच्याहून हुशार. तिने उचलला दगड आणि लावलं पिटाळून. त्यानंतर आम्ही पुढे आलो पाताळगंगेसाठी. पण पाताळगंगेला जाण्यासाठी ही होती रोपवे. रोपवे बघून तर आतुरता वाटत होती की कधी यात बसतो आणि जातोय. या रोपवेची पण तिकीट काय जास्त नव्हती, पर पर्सन 80 रुपये. या ठिकाणी होते 2 लाईन. ही जी चालली आहे भरून ती जाते खाली पाताळगंगेसाठी आणि त्या दिशेतून उलटीत येते वरती. एकदाच्या ह्या रोपवेत बसलो आणि जी काय फील होती या रोपवेतून ती काय वेगळीच. पाताळगंगा फिरून झाल्याने आम्ही आलो शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराकडे. हे आहे शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर. मंदिराच्या आतमध्ये आलो आणि इथे होते शिवाजी महाराजांचं दरबार. हे आहेत बाजूला असलेली त्यांची शौर्य कथा आहे. रामदास स्वामींच्या सांगण्यावरून शिवाजी महाराजांनी 10 दिवस तपस्या केलेली भ्रमरांबा देवीसाठी त्याचे हे दृश्य. संध्याकाळची वेळ होती आणि मंदिराच्या सर्व लाईट चालू केल्यावर तर हे मंदिर तर अजून भारी दिसत होतं. त्यानंतर आलो आम्ही ह्या बाजूला असलेल्याच घंटामठ्ठम जागेवर. या ठिकाणी आहेत खूप छोटी छोटी मंदिरं आणि त्यातलंच एक भीमशंकर मठ. आजच्या दिवसात मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या जवळपास असलेली सर्व ठिकाणे फिरून झाली होती आणि उद्या होतं आमचं स्पेशल स्पर्श दर्शनाचे तिकीट. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग दर्शनासाठी.